श्री स्वामी समर्थ. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी आता काहीच तास शिल्लक राहिलेले आहेत. सर्वांनी बाप्पाच्या आगमनाची लगबग आणि तयारी ही कधी सुरू केलेली आहे. बाप्पा आपल्याला घरामध्ये प्रतिष्ठापित करताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे दिशा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाप्पा कोणत्या दिशेला प्रतिष्ठापित करायचे आहेत, कोणत्या मुहूर्तावरती करायचे आहेत आणि त्यांची प्रतिष्ठापना करत असताना कोणत्या मंत्रांचा उच्चार करायचा आहे आणि कोणत्याही गुरुजींना न बोलवता आपण घरच्या घरी कशा पद्धतीनं आपल्या बाप्पांना स्थापित करू शकतो अशी सर्व माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळं हा महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हाला खूप जास्त माहिती देऊन जाणार आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या ह्या व्हिडिओमधून संपूर्ण माहिती कमी वेळामध्ये. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सर्वात अगोदर आपण जाणून घेऊया की गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना तुम्ही घरामध्ये कोणत्या दिशेला करायची आहे. वास्तुशास्त्रानुसार बाप्पांची मूर्ती ही पूर्व पश्चिम दिशेला स्थापन करणं शुभ मानलं जातं. घरामधील ईशान्य भागामध्ये म्हणजेच उत्तर पूर्व दिशेच्या मध्ये बाप्पांच्या मूर्तीची स्थापना आपण करू शकतो. मात्र दक्षिण दिशेला बाप्पाची मूर्ती स्थापन करणं हे अशुभ मानलं जातं. बाप्पाचे मुख हे दक्षिण दिशेला ठेवल्यास पूजेचं फळ मिळत नाही. वास्तूनुसार गणपती बाप्पाची स्थापना करत असताना पाटावरती लाल कापड ठेवणं हे शुभ मानलं जातं. तसेच बाप्पांची स्थापना बाथरूम किंवा टॉयलेटच्या भिंतीजवळ करू नका. घरामधील बेडरूममध्येही गणपती बाप्पा स्थापन करणे हे अशुभ मानलं जातं. बाप्पा घरी आणताना मूर्ती कशी असावी हे देखील शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. नेहमी बाप्पांची बैठी मूर्तीच आपल्याला घरी आणायची असते. यासोबतच डाव्या सोंडेच्या गणपतीला वामुखी गणपती म्हणतात. डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणं हे सोपं असतं. डाव्या सोंडेच्या मूर्तीची पूजा केल्यास आपल्याला धन, करिअर, व्यवसाय, संतान सुख, वैवाहिक सुख इत्यादीशी संबंधित सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होत असतात अशी धार्मिक मान्यता आहे. मात्र उजव्या सोंडेच्या गणपतीसाठी खूप सोवळं पाळायला लागतं. तसंच उजव्या सोंडेच्या गणपतीचं सोवळं पाळलं नाही तर बाप्पांचा कोप होण्याची शक्यता असते. या गणपतीला आपण सिद्धिविनायक असं म्हणत असतो, जो की आपल्याला शत्रूंवरती विजय प्राप्त करून देण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी मदत करत असतो. वास्तुशास्त्रानुसार एकापेक्षा अधिक गणेश मूर्ती स्थापन करू नका, कारण त्यामुळे घरामध्ये नकारात्मकता निर्माण होत असते. बाप्पांची मूर्ती ज्या ठिकाणी स्थापन करत आहात तिथे प्रकाश पोहोचतोय का याची खात्री करा, कारण अंधाऱ्या खोलीमध्ये बाप्पांची प्राणप्रतिष्ठा केली तर घरामध्ये देखील नकारात्मकता निर्माण होऊ शकते. बाप्पांच्या मूर्तीची निवड करताना लक्षात ठेवा की बाप्पांचं वाहन हे मूषक असेल व त्याच्या एका हातामध्ये मोदक असेल, कारण दोन्हीही बाप्पांसाठी अतिप्रिय आहे. त्याचबरोबर बाप्पांनी नेहमी सिंहासनावर विराजमान असायला हवं. अशी बैठी मूर्तीच तुम्ही घरी आणा, ज्यामुळं घरामध्ये सुखशांती नांदते, कार्यामध्ये गती मिळते. आणि बाप्पांनी उभे असलेली मूर्ती कधीच घरात स्थापन करू नका, कारण ही एक धार्मिक मान्यता आहे. आता ह्यानंतर आपण जाणून घेणार आहोत गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा कुठल्या मुहूर्तावरती करायची आहे. यावेळेसचा राहू काळ काय असणार आहे. गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचं आराध्य दैवत आहेत. तो रणांगणामध्ये अग्रस्थानी लढणारा, आनंदाच्या प्रसंगी मनसोक्त नाचणारा, गोडधोड आवडीने खाणारा आणि शिक्षणाची आवड आणि आस्था बाळगणारा असा सर्वांना आदर्श वाटणारा देव. मराठी वर्षामध्ये लाडक्या गणपती बाप्पाचे 3 जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेशविषयक विशेष असा वैशाख पौर्णिमेला सुरू होतो अशी मान्यता आहे. गणपती वेगवेगळ्या अवतारांपैकी 3 जन्मदिवस अत्यंत शुभ मानले जातात. यापैकी एक आहे तो म्हणजे पौर्णिमेला पुष्टीपती विनायक जन्म, भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजे गणेश चतुर्थी आणि माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. चातुर्मासामधील भाद्रपद महिन्यामध्ये येणारी ही चतुर्थी आपण गणेश चतुर्थी म्हणून साजरी करत असतो. प्रत्येक मराठी महिन्यामधील शुद्ध चतुर्थी विनायक चतुर्थी म्हणून साजरी केली जाते, तर भाद्रपद महिन्यामध्ये येणारी ही शुद्ध चतुर्थी महासिद्धी विनायक चतुर्थी अशी मानली जाते. या दिवशी पार्थिव गणेशाची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची स्थापना करून अनंत चतुर्दशीला विसर्जन केलं जातं. भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा प्रारंभ हा 26 ऑगस्टला 1:54 होणार आहे, तर याची समाप्ती ही 27 ऑगस्टला 3:43 होणार आहे. याचा मध्यान्ह काळ हा बुधवारी सकाळी 11:25 ते दुपारी 1:54 असणार आहे. राहू काळ बुधवारी 27 ऑगस्टला
दुपारी 12 वाजता ते 1:30 तर चंद्रास्त वेळ ही दुपारी 27 ऑगस्ट रोजी रात्री 9:27 असणार आहे. भारतीय पंचांगानुसार आपल्याकडे सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा असल्यानं श्री गणेश चतुर्थीची प्राणप्रतिष्ठा बुधवारी 27 ऑगस्ट 2025 रोजी करावं असं सांगितलं जात आहे. 27 ऑगस्ट 2025 पासून हा गणेशोत्सव शनिवारी 6 सप्टेंबर 2025 रोजी संपणार आहे, ज्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे आणि याच दिवशी गणेशोत्सवाची सांगता होईल. गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करताना आपल्याला सकाळपासूनच खूप धावपळ करावी लागते. त्यामुळं बाकी सर्व गोंधळामध्ये आपल्याला गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करतानाच जास्त वेळ मिळत नाही आणि गडबडल्यासारखं होतं. अशावेळी आपल्या साथीला आपला हा व्हिडिओ तर असणारच आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला शास्त्रोक्त पद्धतीनं कमी वेळामध्ये गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करण्याचा सर्व नियम सांगितले जाणार आहेत. त्यामुळं आता ही महत्त्वाचा शेवटचा मुद्दा जाणून घ्या की गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना कशा पद्धतीनं करायची आहे ते. गणपती बाप्पांची पूजा सुरू करण्यापूर्वी सर्वात अगोदर त्यांना आवाहन करा. गणपतीची प्रतिकृती म्हणून सुपारी समोर ठेवा आणि तिचं पूजन करा. 3 वेळा पाणी ताम्हनात सोडा. त्यानंतर 3 वेळा आचमन करा. त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर आवाहन मुद्रा करा. आवाहन मंत्र पठण करताना गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा करावी. ओम भूर्भुवः स्वः स्वः गणेश शंबिकाभ्यां नमः. सुप्रतिष्ठितो भवः प्रसन्नो भव वरदा भव या मंत्राचं पठण करा. मंत्रपठण करत असताना आसनासाठी भगवान गणेशाला 5 फुलं अर्पण करा. या 5 फुलांमध्ये जास्वंदाचं फूल गणपती बाप्पांना अतिप्रिय असल्यानं ते जास्त करून ठेवणं हे अधिक उत्तम राहील. मंत्रपठण करत असताना भगवान गणेशाचे पाय धुण्यासाठी त्यांना पाणी अर्पण करा. आचमनासाठी भगवान गणेशाला पाणी अर्पण करा. आचमन समर्पणानंतर मंत्राचं पठण करताना सुपारीरूपी गणपतीला पाण्यानं स्नान घाला. पाण्याने स्नान केल्यानंतर पंचामृतानं गणपतीला स्नान घाला आणि त्यानंतर गणपतीला दुधाने स्नान घाला. दही, तूप, मध, साखर, सुगंधी तेल आणि शुद्ध पाण्याने गणपतीला स्नान घाला. मोळीच्या स्वरूपामध्ये कपडे अर्पण करा. पवित्र धागा अर्पण करा. सुगंधित पदार्थ अर्पण करा. संपूर्ण तांदळाचे दाणे अर्पण करा. सुपारी तसेच मुख्य गणपतीच्या मूर्तीला फुलांचा हार, शमीची पाने आणि दुर्वा अर्पण करा. तिलक लावण्यासाठी गणपतीला कुंकू अर्पण करा आणि गणपतीला धूप दाखवा, दिवा लावा आणि आरती करा. त्यानंतर नैवेद्य अर्पण करा. गणपती बाप्पाला हा नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यातील मोदक हा सर्वांना प्रसाद म्हणून घ्या. गणपती बाप्पांची जेव्हा तुम्ही प्राणप्रतिष्ठा करत आहात तेव्हा पुढील नियमांचं काटेकोरपणे पालन करणं तुम्हाला गरजेचं आहे. पूजा करत असताना तुम्हाला सर्व साहित्य पूजेच्या ठिकाणी आणून ठेवायचं आहे. पूजेला बसण्यापूर्वी तुम्हाला घरातील वडीलधाऱ्या माणसांना नमस्कार करायचा आहे. गणपतीच्या मूर्तीचे पूर्व, पश्चिम किंवा उत्तर यापैकी एक दिशेकडे मुख करून गणपती बाप्पांना प्रतिष्ठापित करायचं आहे. दरवाजावरती आंब्याच्या 5 पानांच्या डहाळ्या बांधा. पूजेच्या वेळेस स्वतः धोतर किंवा पितांबर वगैरे सोवळं वस्त्र नेसा आणि अन्य वस्त्र अंगावरती घ्या. गणपती बाप्पाला निरांजन, उदबत्ती, कापूर आरतीने ओवाळताना ती उजव्या हाताने खालून आपल्या डावीकडून वर आणि वरून उजवीकडून खाली बाजूने अशी गणपती मूर्तीवरती प्रकाश पाडीत ओवाळावी. डाव्या हाताने घंटानाद करा आणि प्रदक्षिणा करताना स्वतःभोवती उजवीकडून फिरावे. त्यावेळेस हात हे जोडलेले असावे आणि विड्याची पाने, उतानी आणि देठ हे गणपतीकडे करून समोर ठेवा आणि त्यावरती सुपारी ठेवा. श्रीफळाची शेंडी गणपती मूर्तीकडे करून ठेवा. समई डाव्या बाजूस आणि तुपाचा दिवा म्हणजेच निरांजन हे उजव्या बाजूला ठेवा. गणेश मूर्तीच्या डाव्या बाजूला शंख ठेवा. गणपती मूर्तीला अनामिकेने गंध लावा. कुंकू, अक्षता उजव्या हाताची अनामिका, मधले बोट आणि अंगठा यांच्या चिमटीने व्हाव्यात. पूजा करताना गणपती मूर्तीवरती दुर्वांनी किंचित पाणी शिंपडा. दुर्वा आपल्याकडे अग्न करून गणपतीला व्हाव्यात. अभिषेक करताना गणपतीचे आवाहन करून सुपारीचा उपयोग करा. प्राणप्रतिष्ठा, अंगपूजा ही फक्त गणेश चतुर्थीच्या दिवशीच करा. तर अशा पद्धतीनं दिलेल्या सर्व माहितीचा पुरेपूर वापर करून तुम्ही गणपतीची प्राणप्रतिष्ठा घरच्या घरी अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये करू शकता. यासाठी तुम्हाला कोणत्याही गुरुजींना बोलवायची गरज नाही. आपले गणपती बाप्पा हे आपल्या साध्या आणि शास्त्रोक्त पद्धतीने केलेल्या ह्या प्राणप्रतिष्ठेला नक्कीच
प्रतिसाद देतील आणि आपल्यावरती प्रसन्न होतील, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप शुभेच्छा.